केंद्र सरकारच्या NCCF कांदा खरेदी मोहिमेला नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा ब्रेक लागलाय। खरेदी सुरू होऊन 3 दिवस झालेत तरी केवळ 10 टन कांद्याचीच खरेदी झाली आहे। बाजारापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली, तर निवडलेल्या 18 पैकी 10 संस्थांनी बँक गॅरंटी न दिल्यामुळे अनेक केंद्र अजून सुरूच झालेली नाहीत। अधिकाऱ्यांनी नाफेड NCCFच्या सक्षम अधिकाऱ्यांसमवेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना आश्वासित केलं की गेल्या सोमवारपासून नाफेड आणि NCCFची कांदा खरेदी ही प्रत्यक्ष बाजार समितीत होईल। शासनानेच आश्वासित केल्यामुळं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत गर्दी केली, आवक दुपटीने वाढली। परंतु प्रत्यक्षात या सर्व संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे आणि आपल्याच हेकेखोरपणामुळे प्रत्यक्षात खरेदी एक कांद्याचीही होऊ शकली नाही आणि बाजार समितीत अवकेचा दबाव वाढून कांद्याचे भाव मात्र 200 ते 500 रुपयांनी घसरले। नाफेडचे दर 1580 रुपये हेही समजलं, ते बी चांगल्या क्वालिटीच्या कांद्यालाच दर मिळणार, पण बाजार समितीमध्ये 1 नंबरच्या कांद्याचा भाव हा 1800 ते 2000 रुपये मिळतो आणि तेही रोख स्वरूपात बाजार समितीतले पैसे मिळतात। नाफेड 1 नंबरचा कांदा घेऊन पैसे त्यांचे 2 ते 3 महिन्यांनी मिळतात, मग हे कसं शेतकऱ्याला परवडेल?